चकली बनवण्याचे मी इथं सर्व साहित्य घेतलेले आहे। सर्वप्रथम आपल्याला साहित्य पाहणे गरजेचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे घेतलेले आहेत मी व काय काय घेतलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता मी कढईमध्ये छान तांदूळ भाजून घेतलेले आहे। त्यात छान असं लाल कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। ते सॉफ्ट होते व क्रंची पण होते। त्याने ते चकलीला जो टेस्ट येते ते खूप छान लागते खाण्यासाठी। इथं सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर मी इथं थोड्या वेळ थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे। त्यानंतर लसूण, अद्रक, जिरं हे याचा पेस्ट केलेली आहे। त्यानंतर पीठ दळून घेतलेलं आहे। पिठामध्ये तिखट, मीठ, ओवा, कढीपत्ता, तीळ, चकली मसाला हे सर्व मिश्रण टाकून त्यानंतरच लसूण अद्रकची पेस्टसुद्धा टाकलेली आहे। ते सर्व मिक्स करून त्यामध्ये तेलाचं मोहन टाकलेलं आहे। आपल्याला तेल गरम करून टाकायचं आहे। यामुळे जे चकलीला टेस्ट येत आहे ते कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला तेलाचं मोहन टाकणं गरजेचं आहे। त्यानंतर माझा उंडा असा हवेने खराब नाही हो, त्यामुळे मी एका पॉलिथिनमध्ये ठेवलेला तो सॉफ्ट होण्यासाठी। छान सॉफ्ट तयार करून मी इथं तुम्ही बघू शकता किती छान माझे चकल्या तयार झालेल्या आहे। एक पण चकली खराब झालेली नाही आहे माझी। इथं छान मी तयार केलेले आहेत इथं। त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर इथं मी तळून घेतलेले आहेत। तुम्ही बघा अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहेत आणि इथं मी काढलेले आहेत कुरकुरीत चकली। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करणं विसरू नका। ओके, बाय।